तिसरा दिवस, जादुई नातेसंबंध. कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात. असं जर असतं तर तुम्हाला काहीही करायची इच्छाच राहिली नसती. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कुणीही नसेल तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे? चांगली संगीत रचना केली पण ते ऐकायला कुणीच नसेल तर? एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायला कुणी नसेल तर त्याचा काय उपयोग? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारणच उरणार नाही. कारण कुठेही गेलात तर तुम्ही जिथं आधी होता तशीच परिस्थिती असणार. तुमच्याशिवाय तिथं कुणीच नसणार. तुम्हाला जीवनात आनंद, मज्जा काहीच राहणार नाही. इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात, अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणूनच दुसऱ्या कशापेक्षाही नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. गतकाळातील थोर विवेकी सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आलं आहे आणि त्याला विज्ञानानेही पुष्टी दिली आहे असं की जे कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळीकीचे, सखोल्याचे असतात. कुटुंबाशी, मित्रांशी ज्यांची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं, मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासातून दिसून आली आहे. ती अशी की एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेला विचार रूपातील किंवा शब्दरूपातील एक तक्रारीमागे त्या नातेसंबंधांची भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं असावी लागतात. या 10 वरदानांपैकी जर काही वरदान त्यामध्ये कमी असतील तर ते नातेसंबंध बिघडण्याची आणि जर ते नातं वैवाहिक असेल तर त्याचा शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते. कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. जसजशी कोणत्याही नातेसंबंधाबाबत तुम्ही कृतज्ञता वाढवता तसतशी जादू होऊन त्या नातेसंबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टी मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधात बदल होत नाही तर ती तुम्हालाही बदलवते. आता तुमचा स्वभाव कसाही असो, कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हाला ओळखू शकणार नाही. पूर्वी कधीतरी नातेसंबंधाचा त्रास तुम्हाला जाणवला असेल, त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या नाहीशा होतील. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते. तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटतच नाही. तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असता की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही. किंवा खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला तिच्यात काही दिसतच नाही. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते हेच क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. थॉर्नटन वाइल्डर 1897 ते 1973, लेखक आणि नाटककार. शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इजा करून घेता. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता तो तुम्हालाही लागू पडतो. म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितले आहे. कारण त्यांना माहीत होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी मिळावं असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात जादूनं वाढ व्हावी असं वाटत असेल तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हवं. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीनं जर तुम्हाला सांगितलं की तू जसा आहे तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो तर तुम्हाला कसं वाटेल? लोक जसे आहेत तसेच स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची जादूची कृती आहे. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उद्दांत होतील
आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करील ते तुम्ही पाहाल. त्यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल इतके बळकट, परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतील. तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. कदाचित तुम्ही तुमची पत्नी, तुमचा मुलगा आणि तुमचे वडील यांची, किंवा तुमच्या बॉयफ्रेंड, तुमचे व्यावसायिक भागीदार आणि तुमची बहीण यांची निवड कराल. किंवा तुम्ही तुमचा सगळ्यात चांगला मित्र, तुमची आजी आणि तुमचे काका यांची निवड कराल. तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो तुमच्याकडे हवा. ते छायाचित्र त्या व्यक्तीचं एकट्याचं किंवा तुम्हा दोघांचं एकत्र असावं. एकदा का तुम्ही 3 व्यक्तींची निवड केलीत आणि त्यांची छायाचित्र तुमच्याजवळ ठेवलीत की तुम्ही जादूसाठी तयार झालात. तुम्ही शांत बसा आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करा. त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात, त्याचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत, तुम्हाला त्याच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, चांगली निर्णय क्षमता, शहाणपण, हसणं, विनोद, समजवण्याची कुवत, डोळे, स्मित हास्य किंवा सहृदयता यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते, म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयीची कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्यासमोर ठेवा. पेन आणि वही घ्या किंवा संगणकाजवळ बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या आठवा. 5 गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे बघा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. आभारी आहे व्यक्तीचे नाव आणि कशाबद्दल कृतज्ञता वाटते. उदाहरणार्थ, आभारी आहे सागर, मला तू नेहमीच हसवतो त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिलास. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ती जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. आज जेव्हा कधी तुम्ही त्या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचे नाव घेऊन आभारी आहे या जादूच्या शब्दांनी तिचे आभार माना. जसं आभारी आहे केतकी. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर हे फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तिचे नाव घेऊन आभार माना. आता तुम्हाला तुमच्या संबंधांचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादुई शक्ती कशी वापरायची हे माहीत झालं. आता जर ही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उद्दांत बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हवं असल्यास एकाच नातेसंबंधांसाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती करू शकता. तुमचे नातेसंबंधांमध्ये चांगल्या गोष्टीबाबत जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल तितक्या जलद गतीनं तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंध विस्मयकारक बदल घडून येईल. जादूची कृती क्रमांक 3. जादूचे नातेसंबंध. क्रमांक 1. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 2. तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधांतील
3 नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा. क्रमांक 3, फोटो तुमच्यासमोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटतं ते तुमच्या वहीत लिहा किंवा संगणकावर नोंदवा. क्रमांक 4, प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या शब्दाने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि तुम्ही विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा. क्रमांक 5, आज तुमच्याबरोबर हे 3 फोटो बाळगा किंवा तुम्हाला ते नेहमीच दिसतील अशा ठिकाणी ठेवा. या छायाचित्राकडे किमान 3 वेळा बघा आणि त्या व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्याबरोबर बोला जादूचे शब्द आभारी आहे असं म्हणून तिचे आभार माना आणि तिचे नाव घ्या. उदाहरणार्थ, आभारी आहे केतकी. क्रमांक 6, झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. धन्यवाद.